नमस्कार. आज माझ्यासोबत आहे डॉक्टर कुसुम तामाणे. या नावाच्या पुढे जर एक ख्याती बघायची असेल तर आपल्याला एक प्रसिद्ध पुण्यामधल्या गायनोलॉजिस्ट म्हणून मॅडमची ओळख आहे आणि त्यांच्या एक आरोग्य सेवेच्या सोबत त्यांनी नुसतं आरोग्य जर टिकवायचं असेल तर आपल्याला त्या आरोग्याच्या बरोबर नुसतं मेडिसिन किंवा हॉस्पिटलमधून जाऊन चालणार नाही. तर त्यासोबत त्या आरोग्याला शेतामध्ये उत्पादन घेणारे जे काही घटक आहे, जे आपण काही कृषी निविष्ट आहे त्या आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये पाहिजे आणि याचं त्यांनी संकलन करून इथे संजीवनी कृषी पर्यटन केंद्र म्हणून अगदी छान पद्धतीने डेव्हलप केलं आहे. आपण या आणि या केंद्राला पण भेट द्या. पण त्यांच्या भेटीमध्ये मला एक विशेष असं जाणवलं आहे, दररोजच्या आहारामध्ये जी डाळीचा सेवन करतो पण त्याच्यामध्ये प्रोटीन देणारी जी डाळ आहे ती ही तूर डाळ आहे. पण ह्या तूर डाळीचं आपण जेवणातून वर्ज्य केलेलं आहे का प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकच गर्भ करून बसलेलं का ही डाळ ॲसिडिटी वाढवण्याचं काम करते. पण मॅडमनी त्याच्यावरती वेगळे प्रयोग केले. तर आता हे का ही मॅडम स्वतः खात आहे, त्यांची फॅमिली खाती त्यांची, पण तरी त्यांना ॲसिडिटी होत नाही. पण त्या का होत नाही, त्या ॲसिडिटी होण्याचं कारण काय? तर आता मी थोडंसं मॅडमलाच विचारतो की मॅडम असा काय प्रयोग केला आहे का तुम्ही ही डाळ जर सेवन केली तर ॲसिडिटी होत नाही का? ॲसिडिटी बरोबर आहे की म्हणजे आमच्याही डोक्यामध्ये असंच होतं एकदम. म्हणजे मी लहानपणी खायचे तेव्हा ॲसिडिटी नव्हती, पण आता गेली जवळजवळ 12-13 वर्ष झाली आमच्या घरात तूर डाळ येणंच बंद केलं होतं. त्याचं कारण आहे की ॲसिडिटी. हा बरोबर आहे, ॲसिडिटी. आणि पेशंटला पण मी सांगत होते की खाण्यामध्ये शक्यतो तुम्ही मूग डाळ वापरा, तूर डाळ खाऊ नका. कारण कसं प्रेग्नन्स लेडीमध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी असतो. तर हा जो कन्सेप्ट आहे की बाबा ॲसिडिटी होते, तर हा कन्सेप्ट पूर्णपणे ज्या वेळेला मी तूर डाळ घरी बनवायला सुरुवात केली, म्हणजे काय की जेव्हा मी माझ्या 60 वर्षानंतर निवृत्ती घेऊन जेव्हा मी फार्म हाऊसवर राहायला आले, तेव्हा मी डाळ म्हणजे घरीच करायला सुरुवात केली. तर ते यूट्यूबवर बघून प्रोसेस वगैरे सगळी समजावून घेऊन मी घरी ती तूर डाळ बनवली. आणि आश्चर्य म्हणजे ती तूर डाळ खाल्ल्यानंतर कधीच ॲसिडिटी झाली नाही. म्हणजे संध्याकाळी खाणं तर मुश्किलच असायचं, पण सकाळ संध्याकाळ आम्ही रोज खातोय आणि त्या तूर डाळीने ॲसिडिटी होत नाही. मग हा डोक्यामध्ये विचार आल्यानंतर मला असं वाटलं की हे आपण आता स्वतः अनुभवलं आहे आणि हे सगळ्यांना शेअर करावं. त्यासाठी मी डाळ मिल सुरू केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सगळ्या डाळी करायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये काय नक्की काय होतं, प्रोसेसिंग मॅटर्स. म्हणजे आता तूर आपल्या म्हणजे इथे आम्ही ऑर्गॅनिक याच्यामध्ये म्हणायचं का ही जी डाळ जेव्हा बनते हिचा प्रोसेसिंग प्रॉब्लेम आहे, तिचा प्रोसेसिंग मॅटर्स. प्रोसेसिंग नेमकं काय होतं, हे लोक काय करतात त्याच्यामध्ये? तर आता फक्त तूर डाळीवरच आपण फोकस का करतोय, कारण चारी डाळीमध्ये मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ, तर ह्या बाकीच्या 3 डाळीमध्ये त्याची साल एवढी चिवट नसते. म्हणजे ती साल लवकर निघते, म्हणजे त्याला जास्त प्रोसेसिंग करायला लागत नाही. पण मेनली तूर डाळीला त्याची साल पूर्णपणे निघण्यासाठी 2दा तेल पाणी करावं लागतं. तेल पाणी म्हणजे कसं असतं की आता याच्यामध्ये त्या भिजवणं, त्याला तेल पाणी करून उन्हात वाळवणं, हे 2दा प्रोसेस करावी लागते. तर याच्यामध्ये जे तेल वापरलं जातं, तर ते तेल म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर जेव्हा हे सगळी डाळी बनवल्या जातात तेव्हा ते पाम ऑइल सदृश असंच तेल वापरलं जातं आणि जे आपण रुटीन जेवणामध्ये खात नाही ते तेल वापरलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिश केलं जातं आणि पॉलिश करताना एक वेगळ्या प्रकारचं चरबीसारखं एक सबस्टन्स असतो आणि तो वापरला जातो. तर ह्या 2 गोष्टी म्हणजे वेगळ्या झाल्या की जे मी घरी केलं नव्हतं. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही घरी जे आता तूर डाळ बनवतोय किंवा मी लोकांना पण देतीये, शेअर करते, तर आमच्याच कोल्ड प्रेस ऑइल मशीनमधून जे करडईचं तेल मी काढतो. करडईचं तेल मी का घेते, कारण त्याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नसतो. शेंगदाण्याला एक वेगळा स्मेल असतो, म्हणून मी ते करडईचं तेल वापरते आणि ते तेल वापरल्यानंतर आम्ही ही डाळ तयार करतो. तर आता आपल्याला जी बाजारामध्ये डाळ मिळते ती एकदम अशी चकचकीत आणि एकदम डिफाईन अशी एकदम छान डाळ असते, म्हणजे असं कोणी घेणार नाही. पण ही डाळ खाण्यासाठी म्हणजे अतिशय पौष्टिक आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि मग आता जिथे जे कोणी माझ्याकडे व्हिजिट करतील ते डाळ घेऊन जातात आणि ते कायम याचं सेवन करतात. म्हणजे हिला जो इतर डाळ मी दुकानमध्ये बघतो ती एकदम अशी पिवळ्या कलरची, वाईट नाही, कारण तेलामुळे डाळ पिवळी बनते. जर तुम्ही तेल अजिबात न वापरता डाळ करायचा प्रयत्न केला तर त्याची साल पण लवकर निघत नाही
आणि तो कलर येत नाही, जो कलर तुम्हाला पिवळा कलर येतो तो. जर तेल जास्त प्रमाणात झालं तर डाळ पिवळ्या रंगाची होते. आणि मग ते तेलाचे प्रमाण त्या त्या डाळीवर डाळीवर येतं त्याचे म्हणून ते मग साईड तेल, इफेक्ट त्या हा, डाळीवर ते तेल होतात आणि आल्यामुळे त्याचे आपल्याला प्रॉब्लेम acidity आपल्याला होते. होतात acidity म्हणून होते. ऍसिडिटी होते. म्हणून ऍसिड म्हणजे डाळ ही डाळीने ऍसिडिटी होत नाही. नाही. आणि म्हणजे हा एक चांगला संकेत आहे का आपण डाळ घेताना बरोबर. जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रक्रिया फार महत्वाची महत्त्वाची आहे. आहे. त्याच्यामुळं थोडंसं क्लोजअप करून दाखवा तुम्ही का ह्या डाळीचा कलर बघा, एकदम छान व्हाईट कलर आहे. आणि याने काय होतंय का याच्यामुळं आम्ही कमी पिवळा तेल- कलर कमी नाही, तेल वापरतो. तेल हा. आहे पण कमी प्रमाणात आहे. पण शेंगदाणा तुम्ही कुठलं तेल वापरता? करडई तेल. करडई तेल वापरून आणि ती बनवली. ते करडई तेल आहे ना बघा, ते पलीकडे आहे. ते हां, येस, हे करडईचं तेल आमच्या मिलमध्ये काढलेलं आम्ही हे वापरतो. अच्छा अच्छा, म्हणजे शुद्ध करडई तेलापासून Yes. तुम्ही ते वापरताय. Yes. त्याच्यामुळे त्याच्यावाला शारीरिक काहीच तोटे नुकसान होत नाही. नाही त्याचे. आणि तुम्ही एक आणि त्याची टेस्ट पण छान लागते. तुरीची डाळी असा पदार्थ आहे की प्रत्येकाला खावावासा आहे, परंतु प्रॉब्लेम नाही, ती तुमच्या आपल्या ऍसिडिटीमुळे होत शरीरासाठी- असल्यामुळे लोक शरीरासाठी तिला सगळ्यात वापरत best नाही. डाळ आहे ती. हा. म्हणजे पण मग आता मला असं वाटतं का प्रत्येकाने जर अशा पद्धतीची डाळ जर खरेदी केली आणि जर आपण सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये नक्कीच सगळ्या प्रकारचे प्रोटीन सामावले जातील आणि आपलं तंदुरुस्त शरीर राहील. असे हे प्रयोग आहे मॅडमचे. मला मॅडम तुमचा हा प्रयोग बघून म्हणजे मी एवढं जागतिक दर्जावरती फिरलो, परंतु मला याच्यामध्ये मी पण स्वतः कमी होतो. आज तुमच्याकडून मला जो प्रॅक्टिकली अनुभव मिळाला त्याबद्दल मी धन्यवाद. आणि मला वाटतं जे ग्राहक वर्ग आहे किंवा डाळ सेवन करणारा वर्ग आहे, विशेषतः मॅडमने आता एक सुचवलं की ज्या महिला प्रेग्नंट असतात त्यांच्यासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे. पण त्यांनी डाळ वर्ज्य केलेली असती, पण त्या महिलांनी जर अशा प्रकारची डाळ घेऊन जर सेवन करून जर मॅडमच्या अनुभवातनं, तर त्यांना मला वाटतं बाकीच्या ज्या काही टॅबलेट वगैरे त्याची गरज पडणार कारण नाही. कसं आहे, मूग डाळ चांगलीच आहे पण मूग डाळीला टेस्ट कमी असते, ह्याला टेस्ट जास्त असते. हो नाही, याच्यामध्ये टेस्टिंग जर केलं तर विटामिन्स पण एक्स्ट्रा आणि याच्यामध्ये सगळ्यात सुपर म्हणजे ही डाळ एक वापरणं नंबरला चांगलं लागते. आहे. डायबिटीज साठी पण खूप त्याच्यामुळं चांगलं डाळ आहे. सेवन करण्यासाठी जी प्रोसेसिंग प्रक्रिया आहे ही आपल्याला ॲसिडिटी करणारी आहे, उत्पादित होणारी डाळ नाही. हा एक मॅडमच्या अनुभवातनं तो एक प्रयोग आम्हाला समजला. त्याबद्दल मॅडम तुमचे धन्यवाद.